पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद महाराष्ट्राला पाहावा लागणार आहे का? मंगेश ससाणे. नाही, याची सगळी सुरुवात केलेली आहे मनोज जरांगेंनी 2023 पासून. मुळामध्ये आरक्षणाचा प्रश्न हा संविधानिक आहे, कायदेशीर आहे, तांत्रिक आहे. या संदर्भामध्ये गेल्या अनेक 10, 15, 20 वर्षापासून मग आरक्षणाला सपोर्ट किंवा आरक्षणाला विरोध हा चालूच आहे. पण ह्यांनी जी भाषा आणि हे जे चालू केले, आज ह्या मनोज जरांगेंनी काय म्हणलेले आहे की भुजबळ असे ते कसलं तरी काहीतरी खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं, एवढ्या खालच्या पातळीचं बोलणारा. मग माझं स्पष्ट आज मत आहे, मी खूप एकदम स्वतःचं हे ठेवून बोलतो, पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे लहानपणापासून खायला घातलेलं असतं ना, त्याची चव आपल्या तोंडावर असते. त्यामुळे मनोज जरांगेंनी आयुष्यामध्ये जे खाल्ले त्याचीच चव त्यांना येणार. आई वडिलांनी जी शिकवण दिली तसेच शब्द येणार. त्याच्यामुळे ते दाखवतात त्यांना शिकवण काय दिलेली आहे, त्याला खायला प्यायला काय मिळलेलं आहे. मुळामध्ये भुजबळ साहेबांच्या अहो एवढं कोण खालच्या पातळीचं बोललंय? अहो एवढं खालच्या पातळीला कोण बोललंय? काळपुटे अहो बास करा त्या जरांगेचं. अहो तुमच्या सारख्या सहकार्यामुळे इतकं घाण बोलतोय, अहो इतकं घाण बोलतोय. त्याला लाज वाटली पाहिजे. त्याच्या आई बापांनी तेच शिकवलंय का? मनोज जरांगेच्या हेच खायला घातलंय का? हेच खायला घातलंय का? निजामाच्या अवलाद म्हणतात, आम्ही म्हणायचं का तसं? मग तुम्हाला आमचा सपोर्ट नाही त्याला, पण मनोज जरांगेच्या 100 वक्तव्य. आमचा लढा सरकारसोबत, शासनासोबत होता. तुम्ही उगाच मध्ये पडले. भुजबळ साहेब असतील किंवा आयुष्यभर तेच खाल्लेले का जरांगेंनी? त्याच्यामुळे आमच्याशी लढाईला आले, हातगायावर आलेत. कोण एवढ्या खालच्या पातळीचं? आमचा लढा तुमच्याशी नव्हता ससाणे साहेब, समजून घ्या. आम्ही सरकार सोबत लढत होतो. तुमचे काही नेते जाणून बुजून मराठा ओबीसी वाद लावून राजकीय स्वार्थ करायला शिकले. अहो त्या आमदारांची घरं आम्ही नाही झाली. आमदारांची घरं कोणी झाली? बीड ज्यांनी जाळली त्यांनी सरकारला चौकशी करायला सांगा ना. ज्यांनी जाळले त्यांनी समोर येईल ना. कोणी जाळले सगळ्याला माहित आहे, चौकशी करा ना. तुमच्याच पाहुण्याला भुजबळांच्याच पाहुण्याला जाळले. पोलिसांची डोकं कोणी फोडली? अहो भुजबळांच्याच पाहुण्याला त्यांचे घर जाळले, हॉटेल जाळले. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी डाव खेळायला गेला. माहिती घ्या जरा. करून परत उलट्या बोंबा. अहो माहिती घ्या की सगळ्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना विचारा, आमदाराला विचारा, ज्याचे घर जाळले कोणी फोडली किंवा सरकारला विचारा, चौकशी करायला लावा. सगळं सामाजिक स्वास्थ्य बिघडवतोय. आम्ही आमचं आंदोलन चालू होतं, सरकार सोबत आमचा लढा होता. तुम्ही विरोधमध्ये पडले आमच्या. काय तो जरांगे मराठा काही नेत्यात स्पर्धा लागली. बरं मंगेशजी आणि गंगाधर काळकुटेजी, मी आपल्याला विनंती करतो की एका बाजूला आपण आपापल्या समाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय, मात्र ज्या प्रकारचा वाद आज मराठा आणि ओबीसी मध्ये असल्या